मित्रांनो, मी आहे प्रफुल्ल. वैशाली कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण शिकणार आहे चॅप्टर नंबर 4 मायक्रोसॉफ्ट पेंट. तर पेंट आपण कसं सुरू करणार? तर त्यासाठी आपण स्टार्ट मेनूमध्ये जाणार. स्टार्ट मेनूवर क्लिक केल्यानंतर इथे ऑलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये जेवढे ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पेंट शोधायचं आहे. हे बघा, च्या याच्यामध्ये पेंट आलेला आहे. आपण इथून पेंट ओपन करून घेऊयात. कंट्रोल आणि स्क्रोल बारचा वापर करून तुम्ही जी शीट आहे पेंटची ती कमी जास्त करू शकता. ठीक आहे. आता पेंट मध्ये हे जे टॅब्स आहेत ते आपण शिकून घेऊयात. याच्यामध्ये पहिलं जे टॅब आहे ते पेन्सिल आहे. पेन्सिलने तुम्ही असं ड्रॉ करू शकता. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये इरेजर आहे. तिथून इरेजरची साईज तुम्ही छोटी मोठी करू शकता आणि जे आपल्याला चुकला असेल किंवा आपल्याला काही इरेज करायचं असेल तर आपण याच्यामध्ये त्याने इरेज करू शकतो. त्यानंतर इथे फिलचा ऑप्शन आहे. आता एक्झाम्पल पकडा, मी इथे एक शेप ड्रॉ केलेला आहे. शेपची साईज आपण कमी करून घेऊयात. इथून मी एक शेप ड्रॉ केलेला आहे आणि या शेपमध्ये मला कलर फिल करायचा आहे. तर मी इथे कलरवर क्लिक करेन आणि फिलवर क्लिक करून ते बकेट येऊन जाईल. त्या बकेटने तुम्ही क्लिक केल्यानंतर तो कलर त्या शेपमध्ये फिल होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मागे जाण्यासाठी Ctrl+Z या टॅबचा वापर करा, जेणेकरून तुम्ही मागे जाल. त्यानंतर याच्यामध्ये कलर पिकर नावाचं एक ऑप्शन आहे, ते पण बघून घेऊयात. आता मी इथे एक शेप फिल केलेला आहे आणि इथून मी एखादा कलर पिक करून घेतो आणि याला ओके करून तो कलर याच्यामध्ये फिल करतो. आता मित्रांनो, त्याच्यानंतर आपण अजून एक शेप फिल केलेला आहे आणि मला हा सेम कलर याच्यामध्ये फिल करायचा आहे. तर पुन्हा मी ह्याच्यात गेलो आणि तो कलर मला लवकर मिळाला नाही तर आपल्या याच्यामध्ये वेळ वाया जाईल. तर त्यासाठी आपण इथून कलर पिकरचा वापर करतो. कलर पिकरवर क्लिक करा आणि तो कलर इथून तुम्ही पिक करून घ्या. पिक केल्यानंतर तो कलर इथे अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. नंतर तुम्ही बकेटचा वापर करून याच्यामध्ये कलर फिल करू शकता. तर अशा प्रकारे याचा उपयोग केला जातो. त्यानंतर याच्यामध्ये मॅग्निफायरचा ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही एखाद्या पोर्शनला झूम करून बघू शकता. जर तुमचं काही चुकलं असेल तर झूम करून तुम्ही त्या जवळ जाऊन ते बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये टेक्स्टचा ऑप्शन आहे. तुम्ही जे तुम्हाला टेक्स्ट टाईप करायचं आहे ते इथून टाईप करून घेऊ शकता. एखाद्या टेक्स्टला तुम्हाला नाव द्यायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथून देऊ शकता. ओके. तर आपण आता फर्स्ट आपण आता फ्लॅग डिझाईन करणार आहे. ते फ्लॅग डिझाईन कसं करायचं ते आपण बघून घेऊयात. ठीक आहे. आपल्या भारताचा झेंडा आपण ड्रॉ करून घेऊयात. तर सर्वात आधी मी इथून एखादा शेप घेईन, त्याची साईज घेईन. ठीक आहे. त्यानंतर ड्रॉ करायला सुरुवात करेन. ब्लॅक कलर सिलेक्ट करतो. त्यानंतर पुन्हा एक शेप घेतो. आता मित्रांनो, असं जर तुमचं चुकलं असेल तर तुम्ही त्याला एडिट सुद्धा करू शकता. असं ओढून त्याला सेट करून घ्या. त्यानंतर पुन्हा अजून एक आपण इथून शेप काढून घेऊ. हे काढल्यानंतर आपल्याला पाईप काढायचा आहे. ते आपण पाईप इथून काढून घेऊयात. आपण आता पाईप ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर पायरी म्हणजे स्टेअर, पण स्टेअर काढून घेऊयात. सेट केल्यानंतर पुन्हा अजून एक स्टेअर इथून काढून घेऊयात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर झेंड्यामध्ये जे अशोक चक्र असतं ते आपण इथून ड्रॉ करून घेऊयात. त्याला सेंटरला सेट करून याच्यामध्ये लाईन्स ड्रॉ करून घेऊ. तर अशा प्रकारे तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथून ड्रॉ करून घ्या. ड्रॉ केल्यानंतर आता आपलं डिझाईन रेडी झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कलर फिल करणार आहे. तर कलर सिलेक्ट करून फिल सिलेक्ट करून याच्यामध्ये कलर ऍड करून घ्या. आता मी ब्ल्यू कलर सिलेक्ट करतो आणि अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर फिल करून घेतो. ठीक आहे. त्यानंतर ब्राऊन कलर घेऊन जो पाईप आहे त्याच्यामध्ये ब्राऊन कलर फिल करतो आणि ग्रे कलर जे स्टेअर आपण काढलेले आहेत त्याच्यामध्ये कलर फिल करून घेतो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपल्या भारत देशाचा झेंडा ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर यानंतर आपण लोटस फ्लॉवर डिझाईन करूयात, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉपी पेस्ट कसं करायचं ते सुद्धा चांगल्या प्रकारे शिकून घ्याल. तर लोटस फ्लॉवर ड्रॉ करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कर्व
लाईन हिचा वापर करायचा आहे. आता हिचं एक महत्व सांगतो, ते म्हणजे या लाईनला तुम्ही फक्त 2 वेळा एडिट करू शकता. आता जसं की मी हिला ड्रॉ केलेली आहे, ड्रॉ केल्यानंतर तुम्ही तिला असं एडिट करू शकता. पण 2 वेळा ड्रॉ केल्यानंतर तुम्ही जर दुसरीकडे कुठे क्लिक केलात तर ती लाईन खराब होऊन जाईल. ठीक आहे, तर आपल्याला फक्त 2 वेळा तिचा वापर करायचा आहे. इथून लाईन सिलेक्ट कर, लाईन ड्रॉ करून घेतो, तिला एडिट करतो. पुन्हा आपल्याला बाहेर यायचं, त्यातून वेगळा शेप घ्यायचा आहे, पुन्हा लाईन घ्यायची आहे, कर्व लाईन, आणि पुन्हा डिझाईन करायचं आहे, पुन्हा एडिट करायचं आहे, पुन्हा दुसरं शेप घेऊन पुन्हा त्यामध्ये जाऊन पुन्हा ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्याला एडिट करायचं आहे. पुन्हा बाहेर यायचं आहे, पुन्हा शेप घ्यायचा आहे, पुन्हा लाईन ड्रॉ करायचा आहे, पुन्हा बाहेर येऊन पुन्हा कर्व लाईन घेऊन क्लिक करून प्लस सेट करून घ्यायचे आणि पुन्हा डन करायचं आहे. पुन्हा बाहेर येऊन एक लास्ट आपल्याला काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर त्याला एडिट करून घ्या. एडिट केल्यानंतर पुन्हा कर्व लाईन घेऊन त्याला सेंटरला कनेक्ट करून घ्या. ठीक आहे, तर इथे क्लिक केल्यानंतर तुमचं एका बाजूचं तयार झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूचं पण आपण करत बसलो तर आपला त्यामध्ये वेळ वाया जाईल. तर यासाठी आपल्याला कॉपी पेस्ट या टॅबचा वापर करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी सर्वात आधी आपण सिलेक्शन टॅबवर क्लिक करणार आणि याच्यामध्ये ट्रान्सपरंट सिलेक्शन हे जे ऑप्शन आहे त्यावर चेक करणार. हे केल्यानंतर आपलं जे शेप काढलेलं आहे आपण त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर एडिटमध्ये तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये पेस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुमच्याकडे अजून एक डिझाईन अवेलेबल होऊन जाईल आणि त्याला तुम्ही इथून रोटेट आणि फ्लिप मध्ये जाऊन इथून हॉरिझॉन्टली फ्लिप करून घ्यायचं आहे. झाल्यानंतर तुम्ही त्याला इथे असं सेट करून घ्या. सेट केल्यानंतर हे बघा, तुमचं जे लोटस फ्लॉवर आहे ते वरचा भाग डिझाईन झालेला आहे. आता आपल्याला त्याच्या पाकळ्या काढायच्या आहेत, तर त्यासाठी पुन्हा आपण कर्व लाईन घेतलेली आहे, लाईन ड्रॉ केलेली आहे, एक लाईन ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर पुन्हा लाईन घेऊयात, पुन्हा त्याला ड्रॉ करून घेऊयात, पुन्हा शेपच्या बाहेर येऊन पुन्हा कर्व लाईन घेऊन त्याला इथे असं कनेक्ट करून घेऊया आणि त्याला डिझाईन करून घेऊयात. आता पुन्हा या साईडचा पण पार्ट आपल्याला काढायचा आहे. पुन्हा आपण सिलेक्शन टॅबवर क्लिक करणार, ट्रान्सपरंट सिलेक्शन घेणार आणि एडिट मध्ये जाऊन ट्रान्सपरंट सिलेक्शन घेतल्यानंतर आपण याला इथून असं सिलेक्ट करणार. सिलेक्ट करून झाल्यावर एडिट मध्ये जाऊन कॉपी करणार आणि पुन्हा त्याला पेस्ट करणार. आलेला आपल्याकडे पार्ट. आल्यानंतर पुन्हा आपण त्याला हॉरिझॉन्टली फ्लिप करून घेणार आणि असं सेट करणार. ठीक आहे, सेट करून झाल्यावर आपलं पाकळ्या सुद्धा काढून झालेलं आहे. नंतर आपण त्याच्या खाली जी दांडी असते ज्याने आपण फुल पकडतो, ठीक आहे, तर ते काढून घेऊयात. काढलेलं आहे, त्याला थोडस मूव्ह करून घेतो. पुन्हा अजून एक ड्रॉ करून घेऊयात आणि याला पण थोडस मूव्ह करून घेऊयात आणि याला कनेक्टेड इथे असं कनेक्ट करून घेऊ. हे झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कलर फिल करायचा आहे. कलर मी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर फिल मध्ये जाऊन त्याच्यामध्ये कलर फिल करून घेईन. त्यानंतर ग्रीन कलर सिलेक्ट करून असं ग्रीन कलर फिल करून घेईल. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ड्रॉ केलेला आहे. आता जर आपल्याला याला नाव द्यायचं असेल तर आपण इथून असं नाव देऊ शकतो, लोटस फ्लॉवर. ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे डिझाईन करू शकता. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला कॉपी पेस्ट कसं करायचं आणि एखादं डिझाईन कसं ड्रॉ करायचं ते चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे. आशा करतो ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही चुकलेलं असेल ते मागे जाण्यासाठी कंट्रोल झेडचा वापर करू शकता, पुढे जाण्यासाठी कंट्रोल वायचा वापर करू शकता. त्यासोबतच तिथे बघा अंडो आणि रिडो हे दिलेलं आहे, इथून सुद्धा ते त्याचा वापर करून घेऊ शकता. ठीक आहे, तर मित्रांनो यानंतर आपण बघूयात याच्यामध्ये तुम्हाला ब्रश टूल पण दिलेला आहे. ब्रश टूलचा वापर बघूयात. आता मी एखादा कलर पिक केलेला आहे आणि इथून एखादा ब्रश सिलेक्ट करतो, तर तसा ब्रश तुम्हाला इथून डिझाईन करून दाखवेल.
याच्यामध्ये पण भरपूर ब्रशेस अवेलेबल आहेत. ठीक आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथून चूज करून डिझाईन करू शकता. तर मित्रांनो, यानंतर आपण बघूयात एखाद्या इमेजला पेंटमध्ये क्रॉप कसं करायचं आणि रिसाइज कसं करायचं. तर माझ्याकडे एक माझा आयडिया अवेलेबल आहे, ते मी इथून कॉपी करून पेंटमध्ये घेतो. ठीक आहे, मी इथे घेतलेलं आहे. आता मला याच्यामध्ये माझा फोटो फक्त क्रॉप करायचा आहे, तर मी काय करेन, क्रॉप टूल मध्ये जाईन आणि इथून मी असं त्याला इमेजला क्रॉप करून घेईन. क्रॉप करून झाल्यावर मी याला डन करेन आणि आता मी रिसाइज करण्यासाठी इथे ऑप्शन आहे रिसाइज अँड स्क्यू, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून आपण एखाद्या पासपोर्ट इमेजची साईज घेतो 160 बाय 210 पिक्सेल. इथून अनलिंक करून घ्या आणि इथे 160 एंटर करा आणि वर्टिकल मध्ये 210 एंटर करा आणि ओके करा. तुमचा जो इमेज आहे तो पासपोर्ट साईज इमेज मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि चांगल्या प्रकारे समजला असेल. अशाच प्रकारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पुढचे चॅप्टर बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद.